Next one. My name is Asra Sheikh. Good morning. Question. Name. Start. Good morning guys. आपण स्टार्ट करूया. आजचा क्वेश्चन आहे, आसरा प्रेझेंट करेल आजचा क्वेश्चन, डिफरन्स बिटवीन एंटरप्रेनर अँड मॅनेजर. लेट्स स्टार्ट. Motive entrepreneur. The main motive of an entrepreneur is to The main motive of an entrepreneur is to start a venture for his personal gratification. एंटरप्रेन्योर एक खुद बिजनेसमैन होता है, इसका खुद का बिजनेस होता है, ये खुद न्यू आइडियाज इंट्रोड्यूस करता है, अपना बिजनेस न्यूली लॉन्च करता है. मैनेजर. मेन मोटिव ऑफ एन मैनेजर is to render services is an enterprise already by someone else. जो ऑलरेडी एंटरप्रेन्योर एस्टेब्लिश किया है बिजनेस, वो जस्ट रन करने का काम मैनेजर करता है. ओनर. एंटरप्रेन्योर ओनर होता है क्योंकि उसका खुद का बिजनेस होता है. मैनेजर सर्वेंट होता है, वो एक एम्प्लॉय होता है. रिस्क. एज्यूम्स रिस्क एंड अनसर्टेनिटी. ज्यादा से ज्यादा रिस्क एंटरप्रेन्योर लेता है, मैनेजर रिस्क नहीं लेता है, वो सिर्फ ऑर्डर फॉलो करता है एंटरप्रेन्योर के. रिवॉर्ड्स. रिवॉर्ड्स के तौर पे एंटरप्रेन्योर को प्रॉफिट मिलता है, लेकिन वो अनसर्टेन होता है, फिक्स नहीं होता है. मैनेजर को सैलरी मिलती है, वो फिक्स्ड होती है. इनोवेशन. Entrepreneur himself think over what and how to produce goods to meet the changing needs of the consumers. Hence, he acts as innovator, change agent. इनोवेशन ज्यादा से ज्यादा एंटरप्रेन्योर करता है क्योंकि वो एक बिजनेसमैन है. A manager simply execute plans prepared by the entrepreneur. मैनेजर इनोवेशन को इम्पोर्टेंस ज्यादा नहीं देता क्योंकि कोई आइडिया इम्प्लीमेंट करने का काम करता है. क्वालिफिकेशंस. An entrepreneur needs to possess qualities, and qualifications are like high achievement, motive, originality in thinking, pursuits, risk bearing, ability, etc. जो एंटरप्रेन्योर है उसके पास गुड क्वालिटी होना चाहिए, डेवलपमेंट करने का मेंटल एबिलिटी होना चाहिए, ये सब क्वालिटीज होना जरूरी है. Manager. A manager needs to possess distinct qualification in terms of sound knowledge in management theory and practice. मैनेजमेंट की थ्योरी है, वो इम्प्लीमेंट करने का काम मैनेजर करते हैं. इज इट क्लियर? पॉइंट कोणते एक्सप्लेन करायला हवे आहेत का? थँक्यू. इज इट क्लियर ऑनलाईन स्टुडंट? डिफरन्स लक्षात आलेला आहे का ऑनलाईन स्टुडंट? यस मॅम. ओके. Competencies of an entrepreneur. Entrepreneur competencies refers to individual characteristics which enable entrepreneur to achieve and maintain business success. First, initiation of any business activity should come from entrepreneur. He must be willing to do more than what is required or expected of him in a job. He must do things before being asked or faced by the events. म्हणजे काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन शोधायचं, काहीतरी न्यू मार्केटमध्ये आणायचं, जेणेकरून कस्टमर अट्रॅक्ट व्हायला पाहिजे. कॉम्पिटन्सी ऑफ एन एंटरप्रेनर्स. इंट्रोडक्शन मध्ये शॉर्ट मध्ये काय सांगितले बघा. एंटरप्रेन्योरियल कॉम्पिटन्सी रेफर्स टू द इंडिव्हिज्युअल कॅरेक्टरिस्टिक. ओके, म्हणजे ही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक तुमच्याकडे असणं मस्ट आहे फॉर कंडक्टिंग युअर बिझनेस, राईट?
सो विच अनेबल एंटरप्रेनर टू अचीव अँड मेंटेन बिझनेस सक्सेस. म्हणजे आपण म्हणतो ना रोज त्याच गोष्टी करण्यापेक्षा समथिंग न्यू, समथिंग डिफरंट ऍज कम्पेअर टू अदर कॉम्पिटिटर्स, राईट. सो तरच तुमचा बिझनेस काय होणार आहे, सक्सेस होणार आहे. सो फर्स्ट इज इनिशिएटिव्ह. वी ऑलवेज प्रेफर इनिशिएटिव्ह, म्हणजे कोणतीही गोष्ट करायची म्हणून करणं डिफरंट थिंग, अँड टेक अ इनिशिएटिव्ह. जेव्हा आपण आपलं डेडिकेशन देतो, आपली एन्थुजियास्टिक तिथे कुठेतरी दिसते, दॅट मीन्स इनिशिएटिव्ह. सो इनिशिएशन ऑफ एनी बिझनेस ऍक्टिव्हिटी शुड कम फ्रॉम द एंटरप्रेनर. म्हणजे तुमच्याकडे जर ही क्वालिटी नसेल तर तुमचा बिझनेस सक्सेस होईल असं नाहीये, किंवा ग्रोथ होईल तुमच्या बिझनेसची असं नाही म्हणू शकत आपण. ही मस्ट बी willing to do more when what is required or expected to him in the job. बऱ्याच वेळी असं असतं किंवा इन जनरल आपण असं म्हणतो की प्रत्येक कस्टमर असेल किंवा इन ऍज वेल ऍज स्टेक होल्डर असेल, तुमच्याकडून काहीतरी एक्सपेक्टेशन ठेवतोच. म्हणजे तुम्हाला त्या प्रत्येकासाठी टेक अ इनिशिएटिव्ह फॉर डुईंग युअर जॉब. ही मस्ट डू थिंग बिफोर being asked or forced by the event, right. म्हणजेच आपल्याला त्या प्रत्येक गोष्टीवरती थिंकिंग करायचं आहे, विचार करायचा आहे, आणि इनिशिएटिव्ह घेणं महत्वाचं आहे फॉर थिंकिंग बिफोर बीइंग आस्क्ड. नेक्स्ट लुकिंग. हा रीड कर. Looking for opportunities. And successful entrepreneur is one who always on the look for and take action on opportunities. He must be always in readiness to exploit in order to maximize the interest of the organization. लुकिंग फॉर अपॉर्च्युनिटी म्हणजे प्रत्येक काय म्हणतो आपण संधीचं सोनं करा असे म्हणे ना. प्रत्येक गोष्टीकडे एक अपॉर्च्युनिटी म्हणून बघायला हरकत नाही. म्हणजे असं नाही की हा इथे रिस्क आहे मग ह्या गोष्टी कशाला एक्सेप्ट करा. नो, ऍज अ एंटरप्रेनर तुम्ही प्रत्येक थिंग कडे ऍज अ अपॉर्च्युनिटी म्हणून जर बघितलं तर नक्कीच त्याचा ऍडव्हान्टेजेस तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनला देन सोसायटीला होऊ शकतो. जसं आपण एक एक्झाम्पल बघू शकतो प्रॅक्टिकली, जे आता सगळीकडे जी सिच्युएशन आहे किंवा जो थ्रेट चालू आहे लाईक कोविडचा. ओके, कोविड मध्ये खूप सारे बिझनेस आहेत ज्यांना लॉस फेस करावा लागला. खूप सारे बिझनेस आहेत जे यामधून सफर झाले. पण असेही काही बिझनेसेस आहेत की कोविड हा थ्रेट न बघता त्यांनी त्याकडे अपॉर्च्युनिटी म्हणून सुद्धा बघितलेला आहे. मग खूप छोटे छोटे आहेत, मास्क आहे, सॅनिटायझर आहे, याचे सुद्धा बिझनेसेस त्यांनी काय केले तर रन केले आणि त्याच्यामधून तुमचे जे काही लॉस होता तो ओव्हरकम केला आणि तो मिळवला. ओके, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे तुमचा बघण्याचा ऍटिट्यूड कसा आहे, दिस इज द मॅटर. ऍज अ एंटरप्रेनर म्हणून ह्या गोष्टी खूप मॅटर करतील. सो दिस इज युअर कॉम्पिटन्सी. अ सक्सेसफुल एंटरप्रेनर इज वन हू ऑलवेज इज वन ऑफ द लुक फॉर अँड टेक ऍक्शन ऑन द अपॉर्च्युनिटी. तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऍज अ अपॉर्च्युनिटी म्हणून तुमची ऍक्शन दिसली पाहिजे. Then he must be always in readiness to exploit in order to maximum the interest of the organization. आणि जेणेकरून तुमच्या ऑर्गनायझेशनला कसा मॅक्सिमम इंटरेस्ट मिळेल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं मस्ट असेल. दॅट मीन्स लुक फॉर अपॉर्च्युनिटी. Is it clear point guys? Online student, initiative and look for opportunity clear झाला का point? Online student. Yes ma'am. Yes ma'am. Next. Assistance. An entrepreneur should take repeated action to overcome the obstacle that get in the way of reaching goals. He should never be disheartened by failures. A successful entrepreneur seldom give up when things are not doing well. म्हणजे एंटरप्रेनर म्हणजे जो बिझनेसमॅन त्याच्यात चिकाटी जर नसेल की बाबा मी बिझनेस करू शकतो, मी हे गोल अचीव करू शकतो, तोपर्यंत तो काय करू शकत नाही. म्हणजे एंटरप्रेनर मध्ये महत्वाची चिकाटी पाहिजे की मी ते करू शकतो.
ओके, म्हणजे ऑब्स्टॅकल और पर्सिस्टन्स मध्ये काय म्हणतो आपण, जेव्हा एखाद्या गोष्टीत आपण फेल्युअर झालं म्हणजे तिथेच न थांबता तुम्ही काय करा, अगेन ट्राय करा आणि तुमचे जे काही ऑब्स्टॅकल आहे, तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते ओव्हरकम करा. दॅट मीन्स रिपीटेटिव्ह ऍक्शन टू ओव्हरकम युअर ऑब्स्टॅकल. Assertiveness. A successful entrepreneur must be assertive in nature so that he can assert his issue with others for a promotion of interest of him enterprise. He tell others what they have to do and rebuke or disciplines, thus failing to perform as expected. तो त्याच्या गोल्सवर ठाम पाहिजे, जेणेकरून तो त्याचे गोल्स पूर्ण करेल. का आज मी नवीन हे लॉन्च केलंय म्हणून दुसरीकडे लक्ष देऊन त्याच्याकडे जाणे वगैरे असं नाही. एकावर जर तो जर कोणता गोल अचीव करायचा असेल तर त्याच्यावर ठाम पाहिजे की मी ते करणारच आहे असं. Assertiveness. A successful entrepreneur must be assertive in nature so that he can assert his issue with other for the promotion or interest of his enterprise. ओके, म्हणजे तुम्ही तुमचे जे गोल्स आहेत, तुमचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, तुम्हाला ज्या गोष्टी अचीव करायच्या आहेत त्याबद्दल तुम्ही फर्म असणं महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की अरे हा इथे कुठेतरी प्रॉब्लेम येऊ शकतो, दॅट मीन्स फ्लेक्झिबल होणं आणि अगेन दुसऱ्या गोलवरती जाणं. दिस इज नॉट अ एंटरप्रिनरशिप, राईट. तुम्ही तुमच्या थिंक वरती कॉन्स्टंट असणं, फर्म असणं, असर्ट असणं महत्वाचं आहे. He tell other what they have to do and rebuke or discipline those failing to perform as expected. म्हणजे बऱ्याच वेळी असं असतं की एंटरप्रिनरशिप मध्ये सपोज आपण नवीन आहोत किंवा तिथे काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतात. दॅट टाइम वी विल प्रेफर एक्सपर्ट ऍडवायझर रिगार्डिंग युअर फील्ड. ओके, तुम्ही तुमच्या फ्रेंडचे असेल, तुमचे कलिग असतील किंवा तुमचे त्या पर्टिक्युलर सेक्टर मधले कोणी एक्सपर्ट असतील, तर अशा लोकांकडून सुद्धा ऍडवाइस घेऊन तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, दिस इज युअर कॉम्पिटन्स, राईट. सो ह्या गोष्टीला तुम्ही इम्पॉर्टन्स देणं महत्वाचं आहे. नेक्स्ट, information seeking. An entrepreneur is always in search of new ideas and information. He personally undertakes research, analysis of investigation on his own to get information. In realizing these goals, at times he consults experts for business or technical advice. तो एंटरप्रेन्योर काहीतरी नवीन विचार करणे, नवीन माहिती शोधणे, न्यू आयडियाज, इन्फॉर्मेशन शोधणे. एखादं एक्झाम्पल सांगू शकाल? म्हणजे ते इथे काय सांगायचं आपल्याला, इन्फॉर्मेशन सिकिंग, दॅट मीन्स एंटरप्रेन्योर इज ऑलवेज इन सर्च समथिंग न्यू. म्हणजे त्याच गोष्टी न करता तुम्ही काहीतरी नवीन सर्च करा, in search of new ideas and information regarding your field, regarding your business, right? He personally undertake research. Research म्हणजे आपण काय म्हणतो माहितीये का तुम्हाला? What is mean by research? शोध घेणे, ओनली शोध घेणे. रिसर्च मीन्स खूप डिटेल कॉन्सेप्ट आहे जी तुम्हाला नेक्स्ट लास्ट इयरला लर्न करायची आहे डिटेल, बट इन शॉर्ट सांगते. Research means first thing find out new. Okay, so research means gain and again new knowledge regarding opportunity. त्याबद्दल तुम्ही काय करा, काही ना काहीतरी शोधत राहा जेणेकरून तुम्ही त्या गोष्टीला एक अपॉर्च्युनिटी कडे घेऊन जा. as well as modify existing thing, this is also research. ज्या एक्झिस्टिंग थिंक आहेत आणि तुम्ही त्याच कंटिन्युअस फॉलो करत आहात, सो त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला रिसर्च करणं मस्ट आहे. जसं मी ऑलवेज एक एक्झाम्पल देते, हिस्ट्री मध्ये आपण मंकी आहे त्याचं कन्व्हर्जन ह्युमन मध्ये होतं. हा हिस्ट्रीचा पार्ट होता कुठेतरी तुम्हाला, इव्हन आम्हालाही होतं, पण ती फॅक्ट आहे आता आहे का बघी. अरे हा काल मला मंकी दिसला होता, आज त्याचा ह्युमन झालेला आहे, असं बघितलेलं आहे का? नाही. सो रिसर्च मध्ये हेच केलं जातं की ज्या गोष्टी आहेत कोणीतरी आधी सांगून ठेवल्या होत्या, बाबा हा हे असं आहे, पण नाही, आपण काय केलं त्यावरती मॉडिफिकेशन केलं अँड देन न्यू रिझल्ट आपण जेव्हा इंडिकेट करतो, शोज करतो, दॅट मीन्स रिसर्च. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे ऑलवेज मॉडिफिकेशनला इम्पॉर्टन्स द्या, ऍज वेल एज न्यू
फाइंड आउट समथिंग न्यू, जसं की आपण आता म्हणतो यामध्ये खूप डिटेल आहे, ज्यामध्ये अप्लाइड रिसर्च आहे, ऍक्शन रिसर्च आहे, फंडामेंटल रिसर्च आहे, हिस्टॉरिकल रिसर्च आहे. तुम्ही कशावरती कॉन्सन्ट्रेट करताय त्याच्यानंतर याचं बायफर्केशन होतं. जसं आपण म्हणतो की एक थेरी आपण घेतली, म्हणजे न्यूटनने सांगितलं ऍपल वरून टाकल्यानंतर तो खालीच पडतो, वरती नाही जात. त्याच्यावरून काही रिसर्च पुढे आले, म्हणजे सगळ्याच गोष्टी खाली येतात का? बऱ्याच पुढे आहेत का? देन फंडामेंटल रिसर्च म्हणतो आपण त्याला. देन एखादा रिसर्च जेव्हा तुम्ही न्यूली इंट्रोड्यूस करताय, एक्सप्लोर करताय, म्हणजे फॉर एक्झाम्पल वॅक्सिनेशनचं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, जिथे तुम्ही स्वतः काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊ, फाइंड आउट समथिंग न्यू. ओके, जे आधी होतं का की हा कोरोना येणार आहे, आधी आपण वॅक्सिनेशन तयार करून ठेवलं, तर नो ना. सो दिस इज ऑल्सो रिसर्च. इथे तुम्हाला ऍज अ एंटरप्रेनर म्हणून रिसर्चला खूप महत्व देणं गरजेचं आहे. मी रिसर्चच नाही करणार आहे, मी खूप मोठा आहे, नो. आर यू एंटरप्रेनर, दॅट मीन्स तुम्ही काय करा, रिसर्चला इम्पॉर्टन्स द्या, तुमचे फॅक्ट आहेत हे फाइंड आउट करा, एक्झिस्टन्स असेल तर मॉडिफाय करा. देन टेल मी एनी एक्झाम्पल रिगार्डिंग रिसर्च. एखादा बिझनेसमॅन आहे, त्याने रिसर्चला इम्पॉर्टन्स दिले, त्याने या पद्धतीने मॉडिफिकेशन केले, असे एक्झाम्पल सांगा बरं मला आता. ऑनलाईन स्टुडंट, ऑनलाईन स्टुडंट, आर यू हिअरिंग? मी काय क्वेश्चन विचारला, एखादं एक्झाम्पल सांगा ज्यामध्ये, जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला पण सांगितलं होतं की ऍड आल्यानंतर चॅनल न चेंज करता त्या ऍड कडे कॉन्सन्ट्रेट करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रिसर्च कुठे कुठे होत आहे आणि किती छोट्या छोट्या गोष्टीवरती रिसर्च होतो. तुम्हाला मी इव्हन बऱ्याच आपल्या स्टुडंटना हे सांगते रे, की ट्यूब अशीच का ऑन होते, बल्ब कसा ऑन होतो, विचार करा. असाच का फिरतो, ह्याच्यावरती पण खूप रिसर्च येतं. आपण आपला कम्फर्ट झोन सोडून जरा बाहेर गेलो ना, आपल्या लक्षात, जरा जाऊन सर्च करा. ट्यूब लाईट वरती ट्यूब ऑन होण्याची जी प्रोसेस आहे ही अशीच का? बल्ब माहितीये, हा, तो ऑन पटकन होतो का की असा 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 थोडा थोडा होतो, नाही ना. सो खूप छोट्या छोट्या गोष्टीवरती, जसं आपण कॉमर्स सब्जेक्ट मध्ये, कॉमर्स मध्ये कसं म्हणतो की आधी सुरुवातीला कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स ऑन ओनली प्राइस, देन क्वालिटी अँड कंटिन्युअस थिंग. ओके, सो ह्या गोष्टीवरती कस्टमर सॅटिस्फाय होतात. पण आत्ताचे कस्टमर असे आहेत का? नाही. आत्ताचे कस्टमर खूप कॉन्शियस आहेत, प्राइस कॉन्शियस आहेत, प्राइसला इम्पॉर्टन्स देतातच सगळे कस्टमर. असं नाही की अरे हा तुम्ही कोणत्याही प्राइसला वस्तू सेल केला तरी आम्ही ती परचेस करू. प्राइस आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, याच्या व्यतिरिक्त जो मी रिसर्च केला, माझा एमफिलचा एक रिसर्च होता, की कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज डिपेंड्स ऑन खूप छोट्या छोट्या गोष्टींवरती. फॉर एक्झाम्पल, तुमच्या बिझनेसचा, तुमच्या कंपनीचा, तुमच्या स्टोअरचा अपीरियन्स कसा आहे, कुठे लोकेट आहे, याच्यावरती सुद्धा कस्टमर सॅटिस्फाय होतात. फॉर एक्झाम्पल, कुठेतरी वाळवंटात तुमची बिझनेस आहे, कंपनी, आणि तुम्ही खूप क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट सेल करताय, कस्टमर कशाला येतील? कस्टमरला जिथे सुटेबल आहे तिथेच तुम्ही प्रोडक्ट ते सेल करणं मोस्ट आहे. देन एक असं एक स्टोअर आहे जिथे तुम्ही गेल्यानंतर कस्टमरचं वेलकम केलं जातं. ओके, त्याच्यानंतर कस्टमरला नावासहित ओळखलं जातं. अशा दुकानामध्ये, अशा स्टोअर मध्ये जाणं आपण जास्त प्रेफर करतो, जिथे आहे अरे हा आपण बराच वेळ वेट करतोय आणि खूप सारं वेटिंग केल्यानंतर मग आपल्याला त्या वस्तू दाखवल्या जातात, राईट. सो इट्स व्हेरी काय म्हणतो आपण, खूप हा स्मॉल पॉइंट आहे, पण हा कस्टमर सॅटिस्फॅक्शन वरती डिरेक्टली इम्पॅक्ट करतो. आणि हे जे सर्कल आहे, सायकल आहे, हे चालू राहतं. देन कस्टमर सॅटिस्फॅक्शन, देन सेल, देन प्रॉफिट, देन लॉस, व्हॉटेवर. त्यामुळे कस्टमर सॅटिस्फाय करायचं आहे ना, तर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टीला कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आत्ता सुद्धा प्रॅक्टिकल एक्झाम्पल गेलात, मार्केटमध्ये गेलात आणि तुम्हाला ग्रोसरी परचेस करायची आहे, तुम्ही कुठे जाल? दापोलीतले स्टुडंट सांगा. अपना बाजार मध्ये जाल. अपना बाजारला सबस्टिट्यूट काय आहे? नाही, सबस्टिट्यूट अपना बाजार नाही असं समजा. समीर मेगा मार्ट आहे, देन चिंतामणी स्टोअर आहे. ओके, सो तुम्ही त्या कम्पेअर मध्ये अपना बाजारला का चूज करताय? क्वालिटी आहे,
ओके, देन कमी प्राइस मध्ये प्रोडक्ट मिळतात, राईट. आणि जर जास्त विकली वस्तू तर ते डिस्काउंट देतात. व्हेरी गुड. एक आपण एक लॉयल कस्टमर सुद्धा मॅटर करतात. ओके, सो जर तुम्ही थोडस बाकी ठिकाणी जर ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणून सांगते हा मी तुम्हाला, ऍज अ कॉमर्स स्टुडंट तुम्ही बाकी ह्या दोन जे सबस्टिट्यूट आहेत ना तिथे कधीतरी परचेसिंग करायला जा, मी सांगते मला, आणि एक डिफरन्स फाइंड आउट करा. तुम्ही एक अप्रोच केलेला आहे की हा आपणा बाजारमध्ये क्वालिटी, कारण मी ह्या तिन्ही ठिकाणी गेली म्हणून सांगते, तिथे मी प्रोडक्ट परचेस केले. एकच होता स्टॉक रूम मध्ये बसला. सो सिंपल, तुम्हाला एक इमिजिएटली गेल्यानंतर वस्तू इझिली अवेलेबल झाली पाहिजे. अरेंजमेंट ऑफ थिंग, दिस इज ऑल्सो डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन, राईट देविका. पहिली गोष्ट काय एक्सपेक्टेड आहे तुम्हाला की तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला इझिली सगळ्या वस्तू अवेलेबल झाल्या पाहिजेत. ग्रोसरी जेव्हा तुम्ही परचेस करायला जाल तेव्हा, देन तिथे गेल्यानंतर तुम्हाला वेटिंग करायला लागू नये. आत्ताच्या ह्या धावपळीच्या ह्याच्यात आपण हे ऑब्विसली एक्सपेक्टेशन ठेवू शकतो की माझं जे काम आहे ते इमिजिएटली झालं पाहिजे. बिलिंग काउंटर कुठेतरी थर्ड फ्लोअरला आहे आणि तुम्ही फर्स्ट फ्लोअरला शॉपिंग करताय, दिस इज ऑल्सो डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन कस्टमर सॅटिस्फॅक्शन गाईज. ओके, सो बिलिंग काउंटर कुठे आहे, कुठे मागे आहे का की पुढे आहे, याच्यावरती सुद्धा कस्टमर सॅटिस्फॅक्शन डिपेंड्स आहे. आता आपणा बाजार हे कसं मोठं आहे ना, म्हणजे तिथे बिलिंग काउंटर एक आहे का हो, नाही, म्हणजे त्याने तशी प्रोव्हिजन केलेली आहे जेणेकरून कस्टमर सॅटिस्फाय होते. तुम्हाला इझिली अवेलेबल म्हणजे एक्सपेक्टेड असणाऱ्या थिंग, एक्सपेक्टेड असणारे प्रोडक्ट हे तुम्हाला इझिली व्हिज्युअलाइज होते. अशा ठिकाणी त्यांची अरेंजमेंट आहे की सगळं चला मॅगी आणि ते सगळे एकाच ठिकाणी ठेवलेले आहेत असं बघितलंय का. मॅगी पण त्यातच आहे, बिस्किट पण त्यातच आहे, साखर पण इथेच आहे, सगळं मिक्स असतं का, नाही. दॅट मीन्स प्रॉपर अरेंजमेंट ऑफ प्रोडक्ट, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन. ओके, सो येऊया आपण आपल्या पॉइंट कडे. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या आहेत ज्यावरती रिसर्च झालेले आहेत. म्हणून सांगितलं जातं की ऍज अ कॉम्पिटन्सी entrepreneur is always in search of new ideas and information. He personally undertakes research, analysis and investigation on his own to get the information to realizing his goal. आपला गोल काय आहे, जसं आपण आता लास्ट एक्झाम्पल घेतलं हेच की तुमच्या आता दापोली बाजार हा दापोलीमध्ये होता तेव्हा चिंतामणीला कॉम्पिटिशन नव्हती फारशी. प्रॅक्टिकल जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, चिंतामणी आणि आता आपला बाजार हे समोरासमोर आहेत, राईट. म्हणजे कुठेतरी त्याचा इम्पॅक्ट कुठे झालेला आहे, चिंतामणीवरती झालेला आहे. बट त्यांनी त्यांचा गोल डायव्हर्ट केलं का, नाही. जर तुम्ही प्रॅक्टिकल थोडंसं जाऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आपला गोल काय आहे, आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट मिळवायचा आहे ऍट एनी कॉस्ट, मग तुम्ही तो कसाही मिळवा. ओके, सो त्याने काय केलेलं आहे, जर आता एकदा व्हिजिट केली तर तुमच्या लक्षात येईल त्याने सब सेक्शन एक इंट्रोड्यूस केलं आणि तिथे त्यांनी फूड कॉर्नर स्टार्ट केलेला आहे. म्हणजे जिथे तुमचा लॉस होतोय तो कुठून तरी ओव्हरकम झाला पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? सो दिस इज रिसर्च अँड दिस इज द चेंज युअर फॅक्ट अँड इन्व्हेस्टिगेशन. At the time, he consult expert for business or technical advice. तुम्हाला जर लक्षात आलं की आय एम नॉट कॅपेबल फॉर टेकिंग अ राईट डिसिजन आता, दॅट टाइम आपण काय करू शकतो की एखाद्या कन्सल्टंटला, एखाद्या एक्सपर्ट ऍडवायझरला विचारून आपण राईट डिसिजन घेऊ. सो ही तुमची कॉम्पिटन्सी असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट, नीड फॉर अचीवमेंट. Successful entrepreneurs are characterized by a need for achievement, which motive them to take up responsibilities for finding solutions to problems. Further, this quality helps them to set challenging goals for themselves. Assume personal responsibilities for the goals accomplishment, and they are highly
persistence in the pursuit of those goals. Need for achievement. Successful entrepreneurs are characterized by the need for achievement, which motivate them to take up the responsibility to finding solution to the problem. Okay, म्हणजे तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, फर्स्ट थिंग टू फाइंड आउट सोल्यूशन. ओके, नीड फॉर अचिव्हमेंट मध्ये काय सांगायचं आपल्याला, तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट सोल्यूशन. ओके, सक्सेसफुल एंटरप्रेनर आर कॅरेक्टराइज्ड बाय नीड फॉर अचिव्हमेंट विच मोटिवेट देम टू टेक अप द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर फाइंडिंग सोल्यूशन टू अ प्रॉब्लेम. बऱ्याच वेळी असं होतं की आपण सोल्यूशन फाइंड आउट करण्यामध्ये खूप वेळा डिससॅटिस्फाय होतो किंवा मोटिवेशन कमी पडतं तिथे. सो आपण मोटिवेट होऊन आपले सोल्युशन जे आहेत हे काय केले पाहिजे तर फाइंड आउट करणं मस्त आहे. फर्दर दिस क्वालिटी हेल्प देम टू सेट चॅलेंजिंग गोल्स फॉर देमसेल्फ. Assume personal responsibility for a goal accomplishment and they are highly persistent in the pursuit of this goal. जर तुम्ही मोटिवेट झालात तर नक्कीच काय होणार आहे, वी कॅन इझिली फाइंड आउट सोल्युशन अँड सॉल्व युअर बिझनेस प्रॉब्लेम. आणि हे परस्यूट वी कॅन इझिली अचीव गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट, Persuasion in entrepreneurship refers to the ability of entrepreneurs to link, convince, and influence other individuals, groups, agencies, creditors, debtors, customers, and even competitors in order to create a contact and maintain goods rapport. He is able to convince other who is knowledge and competence. Persuasion. पर्सुएशन मध्ये आपण काय सांगतो, जी तुमच्याकडे ॲबिलिटी आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, ते तुम्ही इफेक्टिव्हली यूज करणं मोस्ट आहे. सो पर्सुएशन इन द एंटरप्रेन्योरशिप रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ द एंटरप्रेनर्स टू लिंक, कन्व्हिन्स अँड इन्फ्लुएन्स अदर इंडिव्हिज्युअल. जसं की आपण म्हणतो बिझनेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणारे पर्सन कोण आहे सांगा बरं. लाईक अ स्टेक होल्डर. हु इज अ स्टेक होल्डर? Who is a stakeholder? Who is a stakeholder? Stakeholder कोण आहेत? हा नियती. Stakeholder कोण? मोस्ट ऑफ द टाइम हा वर्ड जातो आपल्या इथे. Stakeholder means those person are directly or indirectly connected with organization. So who is a stakeholder? Online student सांगा बरं stakeholder कोण आहे? काय persuasion competency तुमच्याकडे असायला हवी. Because to link the convince and influence other individual. Suppose मला माझं काम करून घ्यायचं आहे, then I convince my employees, right? मला कन्व्हिन्स करायचं आहे शेअर होल्डर्सना, मला कन्व्हिन्स करायचं आहे क्रेडिटर्सला, मला कन्व्हिन्स करायचं आहे कस्टमरला. कारण ह्या प्रत्येकासोबत माझं काही ना काहीतरी रिलेशन आहे, माझा पर्पज आहे त्याच्या मागे काहीतरी. दॅट मीन्स तुमच्याकडे ही कन्व्हिन्स जी काही कॉम्पिटन्सी आहे, इन्फ्लुएन्सिंग आहे किंवा पर्सुएशन आहे, हे असणं मोस्ट आहे. स्टेक होल्डर तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला हा पॉइंट लक्षात राहायला हवा. पुढे जाऊन खूप वेळा विचारला जाणारा पॉइंट आहे. सो इंडिव्हिज्युअल, ग्रुप, एजन्सी, क्रेडिटर्स, डेटर्स, कस्टमर अँड इवन कॉम्पिटिटर्स in order to create and contact and maintain a good rapport. ओके, ह्या प्रत्येकासोबत आपल्याला एक गुड रॅपो तयार करायचा आहे, एक गुड रिलेशनशिप बिल्डअप करायचा आहे, कॉर्डियल रिलेशनशिप आपल्याला इथे मेंटेन करायचं आहे. सो ही इज एबल टू कन्व्हिन्स अदर थ्रू हिज नॉलेज अँड कॉम्पिटन्स.
ओके, त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे नॉलेज असणं महत्वाचं आहे, तुमच्याकडे तितकं स्किल असणं महत्वाचं आहे, तरच आपण हा रॅपो कुठेतरी जाऊन बिल्डअप करू शकतो आणि आपलं रिलेशन हे मेंटेन करू शकतो. लास्ट पॉइंट इज risk taking. Entrepreneurs are essentially persons who take decisions under uncertainty, and therefore they are willing to bear risk. Entrepreneurs usually moderate risk takers. Successful entrepreneur always prefers to take on those risks that they can manage. म्हणजे एंटरप्रेनरला माहिती असतो की बिझनेस मध्ये हा रिस्क येतोच, म्हणून तो आधीपासून त्या रिस्क येतो त्याच्यासाठी तो तयार असतो. बिझनेस एक फॉर्म्युला जसं आपण नेहमीच म्हणतो, मॅक्सिमम रिस्क मॅक्सिमम प्रॉफिट, राईट. तुम्ही जर रिस्क नाहीच बेअर केली, वी कॅन्ट अचीव्ह एनिथिंग. प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी रिस्क आहे, बट असं नाही सांगू शकत हा ओव्हर कॉन्फिडंट मध्ये आय एम अ बिझनेसमॅन अँड आय कॅन डू इट एनिथिंग. नो, हा तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. दॅट मीन्स इथे तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्ही कोणती रिस्क ही बिअर केली पाहिजे. तर जस्ट मॉडरेट रिस्क आहे, रिस्कचा टाईप आहे, एक लो आहे, एक मॉडरेट आहे आणि एक हाय रिस्क आहे. ह्या लेवल आहेत रिस्कच्या. तर तुम्ही कोणती बेअर करणं महत्वाचं आहे, तर मॉडरेट लेवल. हाय रिस्क वरती जाऊ नका, कारण तुमचा बिझनेस काय आहे, तुमची कॅपॅबिलिटी काय आहे याच्यावर तुम्ही रिस्क ही फेस करणं महत्वाचं आहे. So entrepreneurs are essentially person who take a decision under uncertainty and therefore they are willing to bear risk. Entrepreneurs are usually moderate risk takes. Moderate level च्या ज्या रिस्क आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. Successful entrepreneur always prefer to take on this risk that they can manage. एखादी रिस्क घेतली, ओके, त्याचं जर अपॉर्च्युनिटी मध्ये कन्वर्जन झालं देन ओके, जर लॉस झाला तर तो तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे, अशी रिस्क तुम्ही काय करा तर बेअर करा. इज इट क्लिअर क्वेश्चन? ऑनलाईन स्टुडंट, इज इट क्लिअर क्वेश्चन? ओके, गुड. आज आपण इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट प्रेझेंटेशन स्टार्ट होईल. थँक्यू.